जय शिवराय. मी पांडुरंग कदम. आज आपण आहोत शिरूर शहरामध्ये. आपण पाहिलं असेल आमचे स्नेही आहेत नवनाथ भाऊ गायकवाड, जे मराठा समाजाचं जेव्हा पण आंदोलन असेल त्यावेळेस ते आपला खाडीचा वाटा उचलण्याचं काम करत असतात. त्यांचं मी सकल मराठा समाज सेलू तालुका यांच्या वतीनं मनापासून कौतुक करतो. प्रत्येक वेळा आता जेव्हा पण सेलूची सभा असेल किंवा अंतरवाडी सराटीची सभा असेल किंवा नारायणगडला जाण्याचा दसरा मेळावा असेल, कोणताही समाजासाठीचं कार्य असू द्यात, त्यासाठी जनजागृती करण्याचं काम आमचे बांधव या ठिकाणी करत असतात. त्यांचं मी मनापासून कौतुक करतो. नवनाथ भाऊ, तुमचं मनापासून मी आमच्या सगळ्या मराठा बांधवाच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो की आपण खूप प्रत्येक वेळा आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहत असतात. आणि आता सुद्धा मुंबईला 27 तारखेला जे मराठा बांधव जाणार आहेत त्यासाठी जनजागृती करण्याचं काम करतात. पुढेच एकदा मी सकल मराठा समाज सेलू तालुका यांच्या वतीनं मनापासून आपलं कौतुक करतो. त्याचबरोबर आमचे स्नेही आमच्यासोबत आहेत रामप्रसाद भाऊ. रामप्रसाद भाऊ, 27 तारखेला आपण मुंबईला जातोय, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? 27 तारखेला आम्ही मुंबईलाच येणार आहे. 100% खरडून पूर्ण सेलू मुंबईला चालणार आहे. संपूर्ण शिलू मध्ये मराठा बांधव निश्चितच मुंबईला येणार आहेत अशी तुमची भूमिका आहे. तर रामप्रसाद भाऊ, तुम्ही काय करता? सगळ्यात महत्वाचे लोकांना कळू द्यात. मी लोकांना बाबा जिथं काही समजा अन्नदानाचं वाटप होत असेल तर काही सहकार्य लागलं तर तिथं खिचडी भजे तुम्हाला करून देऊ शकतो. निश्चितच सेलूकरण म्हणजे संपूर्ण सेलू तालुका आणि सेलू शहरातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की आमचा रामप्रसाद भाऊ म्हणजे भजे आणि खिचडी त्यांची सेलू शहरामध्ये प्रसिद्ध आहेत. तर त्यांनी असं स्वतः माणूस दाखवलाय. जर वाटाणी खिचडी करण्याची आणि भजे करण्याची गरज पडणारच आहे, पडली तर मी त्याच्यासाठी 100% सहकार्य करणार आणि करून देणार. तर आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला हे पैसे म्हणजे अन्नदान करायला कोण त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? अन्नदान लोक स्वतः मराठात करायला लागणार. इतर माणूस कोणीच हे करायला द्या. अन्नदान कोणीच करा म्हणजे अन्नदान स्वतः मराठा करणार आहे. अगदी बरोबर. बाकीच्या लोकांचं काही येत नाही, यात राजकीय पोळी नाही, काही नाही, काही नाही याच्यात. अगदी बरोबर. त्यांचं असं म्हणणं आहे की इथं राजकीय लोकांचं संबंध नाही, तर मराठा बांधव आणि ज्यांना मराठा बांधवाविषयी प्रेम आहे असे 18 पगड जातीतले मराठा बांधव सुद्धा या ठिकाणी आम्हाला सहकार्य करणार आहेत. आणि ते जे लोक म्हणतात ना, तुम्हाला चिलर कुठून यायली, ट्रॅक्टरला कुठून यायली, वाहनाला कुठून यायली, तुम्हाला झोपायला कुठून यायली, तुम्हाला खायला कुठून यायली, प्यायला कुठून येते, त्याला सांगू इच्छितो म्हणजे अन्नदान करणारे ही आम्हीच आहोत. मराठा बांधव आणि 18 पगड जातीचे बांधव ज्यांना मराठा समाजाविषयी प्रेम आहेत ते आहेत. आणि त्याचबरोबर राहिला प्रश्न करायचा तरी आमच्यासारखे, आमच्या रामप्रसाद भाऊ सारखे बांधव आहेत जे की करण्यासाठी तयार आहेत. आणि वाहनाचा राहिला प्रश्न तर नवनाथ भाऊ सारखे माणसं, त्यांनी कधी रुपया समाजाला मागितला नाही, यापुढे कधी मागणार नाहीत. आमच्याकडे पिकअप आहेत, आमच्याकडे आयसर आहेत, आमच्याकडे जीप आहेत आणि मोठ्याल्याकडे असतील तर ते त्याच्या पद्धतीत. आमचं वाहन आहे पिकअप 407, ही आमची वाहन आहेत. त्यामुळे त्याच्यासाठी पैसा लागत नाहीत. असे मराठा बांधव उभे आहेत की ज्या ठिकाणी त्यांना पैशाची अपेक्षा करत नाहीत, फक्त डिझेल टाकून येण्याची तयारी त्यांची आहे. त्यामुळे तुम्ही ते हे विचारू नका तुम्हाला पैसा कोण द्यायलाय, वाहन कोणाचं आहे, किती जण यायलात, कसे यायलात, कामून यायलात, कुठं चाललात, कसे चाललात, कुठं राहिलात. आम्ही आमच्या पद्धतीने करत आहोत. आमचे जे मराठा बांधव मुंबईला आहेत ते आमच्या राहण्याची व्यवस्था करतात. आमच्या समाजातले जे थोडेसे आर्थिकदृष्ट्या चांगले आहेत ते आमच्या जेवणाची व्यवस्था करतात. राहिला प्रश्न जेवण बनवण्याचं, रामप्रसाद भाऊ सारखे आमच्याकडे आचार्य आहेत जे आम्हाला खिचडी बनवण्याचं, भजे बनवण्याचं किंवा जे लागेल ते भाजी बनवण्याचं काम करतात. त्यामुळे तुमच्या मला आमच्या गावोगावने फोन चाललेत विचारायला की तुम्हाला पैसे कोण द्यायले, म्हणजे तुम्हाला वाहनाचा खर्च कोण करायले, तुम्ही किती जण यायलेत. एवढी सरकारला काळजी. मला वाटलं सरकार आमची काय व्यवस्थाच करते का, काय खाय प्यायची काय माहिती, त्याच्यासाठी विचारताय असं मला वाटत होतं. परंतु नंतर कळालं की यांचा एक वेगळा समाज आहे. तर मराठा बांधवांना सुद्धा विनंती आहे, जर तुम्हाला फोन येत असेल पोलीस स्टेशन मधून किंवा अन्य ठिकाणावरनं की किती जण येणार आहेत, कशाने यायलेत, कामून यायलेत, काय यायलेत, तर त्यांना त्यांच्या पद्धतीने उतरले. आम्ही सांगायचं आमच्या गावातून आम्ही 150 जण यायला लागलो. त्यांनी जर विचारलं तर कशाने यायलं, तर म्हणत आमच्याकडे पिकअप आहेत, आम्ही आमच्या पिकअपने यायला लागलो. ते म्हणजे काय यायलं ते सांगायची गरजच नाही. मराठ्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी या ठिकाणी मराठी येत आहेत. त्यामुळं आपल्याला विनंती आहे सरकारला की आम्ही चाललोच बाबा, तुम्हाला काही व्यत्यय होणार नाही याची 100% गॅरंटी मराठ्यांची. कारण की मराठीने आतापर्यंत कोणाला त्रास देणार नाही, हिला नाही तर यापुढे सुद्धा त्रास होणार नाही. त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने येतोय. त्यामुळे आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू नये. तुर्तसा थांबतो. नवनाथ भाऊ यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि रामप्रसाद भाऊ, तुम्ही सुद्धा 27 तारखेला रेडी आहेत आणि आपण मोटरसायकल घेऊन या ठिकाणी आमचे रामप्रसाद भाऊ येत आहेत. त्याबद्दल मी त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून कौतुक करतो आणि तुर्तसा थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा. धन्यवाद.